योगा हे सध्याच्या काळाची गरज असून आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी सर्वांनी किमान दररोज अर्धा तास तरी योगा करणे गरजेचे असून याने आरोग्यास होणाऱ्या हानी मोठ्या प्रमाणात घट होईल असे प्रतिपादन इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली भटकर जागतिक योग दिनाच्या दिनी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। मूर्तिजापूर येथील तिडकेनगर स्थित इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला। जगाच्या पाठीवर 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो। संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले। योग साधनेचे मूळ उगमस्थान हे भारत असून 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान मानला जातो। त्यामुळे जगभरातील अनेक भागांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे। याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योग विषयीचे ज्ञान जगासमोर आणले म्हणून 21 जून हा जागतिक स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या अनुषंगाने मूर्तिजापूर येथील तिडकेनगर स्थित इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या प्रांगणात मुख्याध्यापिका, शिक्षकांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी 8 वाजताच्या सुमारास एकत्रित सामूहिकरित्या योग शिक्षिका पराते मॅडम यांच्या मार्गदर्शनात योगा करून जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगा करून आपला सहभाग दर्शविला। यावेळी इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली प्रवीण भटकर, रेश्मा खरड, रुपाली हुरबुडे, प्रतीक्षा कुरेकर, वैष्णवी बावणे, अनुराधा वानखडे, ठाकरे मॅडम, सुजाता मोरे, दिशा कावरे, तृप्ती बुटे, वैशाली अढाऊ, मयुरी जावरकर, देशमुख मॅडम, प्रियंका अंभोरे, हरणे मॅडम, बोळे मॅडम, सातपुते मॅडम, विल्सन सर, श्रीकृष्ण तायडे, विशाल गावंडे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।